8,000 कोटीचा भ्रष्टाचार केला लोकांनी 2.5 वर्षामध्ये आणि त्याच्यातला काही पैसा लोकसभेसाठी वापरला। हे जे काय गुजरातशाही आणण्याचा लादण्याचा प्रयत्न आपल्या महाराष्ट्रावर होतोय, पैसे द्या लोकांना विकत घ्या। अहो आम्ही मराठी माणसं आहोत, महाराष्ट्राची माणसं आहोत, आम्ही स्वाभिमानी आहोत आणि आमच्या स्वाभिमानाची किंमत कुणीही करू शकत नाही। या भाजपच्या गुजरातच्या नेत्यांना त्या ठिकाणी आपल्याला सांगावं लागेल। मग अशी सांगितलं उदाहरण देत असताना कुठला तो मार्ग, समृद्धी मार्ग, त्या समृद्धी मार्गामध्ये भाजपच्या नेत्यांनी आणि त्यांच्या मित्र पक्षांनी 10,000 कोटीचा मलिदा खाल्लाय आणि त्या 10,000 पैकी 2-3 हजार कोटी त्यावेळेस जेव्हा गुजरातचं इलेक्शन होतं तिथं असणाऱ्या भाजपच्या पक्षाला निवडून आणण्यासाठी या समृद्धीचा पैसा, या मार्गाचा पैसा तिथे वापरलेला आहे। आणि 60,000 कोटी तुमचे आपल्या सगळ्यांचे पैसे जो भ्रष्टाचार या राज्यामध्ये 2.5 वर्षामध्ये केलाय त्याचा पैसा आता जे कर्नाटकामध्ये भाजप काँग्रेसचं सरकार आहे ते काँग्रेसचं सरकार पाडण्यासाठी हे भाजपचे लोक तिथं पैसा वापरणार आहे। अहो एसटी आदिवासी समाजाचे लहान पोरं जे शाळेत जातात त्यांच्या दुधामध्ये यांनी भ्रष्टाचार केला। तुम्हाला दुधाला भाव किती देतात? 20, 25, 30 रुपये। अहो आदिवासी समाजाच्या मुलांना जे काही दूध जातं त्याच्यामध्ये आळ्या सुद्धा असतात। एक घड्याळ पक्ष आहे ज्याचे 12 वाजले, त्यांचा एक नेता पुण्यामध्ये पवार साहेबांना सोडून तो गेला, त्याच्या मित्राच्या कंपनीला या राज्य सरकारने कॉन्ट्रॅक्ट दिला। शेतकऱ्याकडनं दूध 25 रुपयाला घेतात आणि राज्य सरकारला कितीला विकतात? 147 रुपयाला, 120 रुपये पर लिटर फायदा त्या कंपनीचा तिथे झाला। आणि आमचे शेतकरी काय म्हणतात, आम्हाला 5 रुपये तरी द्या, अनुदान 5 रुपये तुम्हाला वेळेवर मिळतं का? अहो एससी समाजाची जी लहान मुलं शाळेत जातात, शिकावं, मोठं व्हावं, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं शिकलं पाहिजे, त्या मुलांच्या जेवणामध्ये पौष्टिक आहारामध्ये भाजपच्या आणि मित्र पक्षाच्या एका नेत्याने 320 कोटीचा मलिदा खाल्ला। अँब्युलन्स त्याच्यामध्ये गरीबाच्या लोकांना हॉस्पिटलमध्ये घेऊन नेलं जातं, 6,000 कोटीचा मलिदा खाल्ला। असे हे सरकार आणि आमच्या शेतकऱ्याला जर कुठं मदत लागत असेल तर म्हणतात पैसा नाही। अहो सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याने गेल्या वर्षी एका वर्षात 25,000 कोटी रुपयाचं नुकसान सहन केलंय आणि या वर्षी तुमचं नुकसान 35,000 कोटी रुपयाचं या महाराष्ट्रामध्ये होणार आहे। कपाशीच्या आमच्या शेतकऱ्याचं नुकसान 15,000 कोटीचं गेल्या वेळेस झालं। आता या महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या कापूस उत्पादक शेतकऱ्याचं नुकसान हे 20,000 कोटी रुपयावर जाणार आहे। पण आमचं सरकार म्हणतंय आम्हाला कोणाचंच घेणं देणं नाही, आम्हाला फक्त आमची लाडकी पुढची पाहिजे आणि आम्हाला तिथं पैसा घ्यायचा, एवढंच त्या ठिकाणी चाललंय। ह्याचं उत्तर कुठेतरी आपल्याला मतदानाच्या माध्यमातून द्यायचं का नाही द्यायचं? मग कधी मतदान? 20 तारखेला। काय चिन्ह आपलं? तुतारी वाजवणारा माणूस, काय चिन्ह? मग आपल्या ताईंना आपल्याला किती हजार लीडनी निवडून द्यायचंय? किती? आणि फेकून त्यांचं डिपॉझिट तिथं आपल्याला जप्त करायचं नाही करायचं? नक्की ठरलं आपलं? त्यामुळे हे जे काही सरकार आहे ते आपलं सरकार नाही, त्याचं उत्तर या इलेक्शन मध्ये आपल्या सर्वांना द्यायचंय। आणि मला तिथं सांगायचं 20 तारखेला मतदान, 23 तारखेला गुलाल, 180 आमदार आपले निवडून येणार आहेत, सगळ्यांच्या खात्यावर महाराष्ट्रामध्ये गुलाल असेल। 20 तारखेला मतदान, 23 तारखेला गुलाल, 26 तारखेला आमदारकीची शपथविधी, मंत्रीची शपथविधी, त्यानंतर पहिल्या कॅबिनेट मध्ये या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी 3 लाख रुपयाची कर्जमाफी प्रत्येकाला आमच्या लाडक्या बहिणी तुमच्यासाठी आता 1,500 रुपये मिळतात, तुम्हाला महिन्याला 3,000 रुपये महाविकास आघाडी सरकार देणार। पण आमच्या लाडक्या बहिणींच्या मुलाला मुलीला हाताला काम देऊन
त्यांना नोकऱ्या सुद्धा देणार आणि महिन्याला 15, 20, 25 हजाराचा पगार कसा मिळेल यासाठी सुद्धा आमचं सरकार तिथं प्रयत्न करणार आहे. कारण शेवटी आपण सर्वजण कष्ट कशासाठी करतो? पुढच्या पिढीसाठी करतो. पार्टी नवीन असलं तरी विचार तेच आहे आणि इथं असणारे मायबाप जनता सुद्धा तीच होती ज्यांनी तुम्हाला या ठिकाणी निवडून दिलं. त्यांचा अभिमान आणि मान सन्मान तुम्ही नेहमी नेहमी त्या ठिकाणी राखता. इथं उपस्थित असणारे सर्वच पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, पत्रकार, इथं उपस्थित असणारे सर्व स्वाभिमानी निष्ठावंत नागरिक बंधू आणि भगिनी, छत्रपती शिवाजी महाराज, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांती सूर्य महात्मा फुले, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, श्री सेवालाल महाराज, भगवान बिरसा मुंडा, तसंच आपल्या या गावचं, या परिसराचं देवत संत श्री लटारे महाराज, श्री संत भागरे महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, श्री संत गाडगे बाबा यांच्या विचाराला, त्यांच्या त्यागाला मी नमन करतो. आज श्री प्रसाद नवजी साहेब यांची जयंती, त्यांच्या कार्याला, त्यांच्या त्यागाला, त्यांच्या संघर्षाला मी अभिवादन करतो. इथे मला खूप मनापासून आनंद होतोय. एका वर्षापूर्वी मी युवा संघर्ष यात्रा, शेतकरी, कष्टकरी युवा, माता भगिनी, वडील झाले आणि या महाराष्ट्राच्या धर्मासाठी, सामान्य लोकांच्या हितासाठी युवा संघर्ष यात्रा काढली होती. पुण्यातून ही यात्रा सुरू झाली. नागपूर पर्यंत 800 किलोमीटर आम्ही चाललो. त्यावेळेस या पावनभूमीमध्ये मला येण्याची संधी मिळाली. खरं तर लहानपणीपासून आतापर्यंत अनेक वेळा आपल्या या पावनभूमीमध्ये आलेलो आहे. गांधीजींच्या स्पर्शाने, विचाराने पावन झालेली भूमी. 1942 मध्ये भारत छोडो आंदोलनाची इथं पहिली मीटिंग झाली होती. आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे की महात्मा गांधींनी आपल्याला जो विचार दिला त्याच्यामुळे स्वातंत्र्य लढ्यामध्ये एक वेगळी प्रेरणा आणि ताकद आपल्या सर्वांना मिळाली होती. आणि महात्मा गांधीजींचं नाव फक्त या देशापर्यंत राहिलं नाही तर विदेशापर्यंत त्या ठिकाणी पोहोचलं होतं. त्यामुळे या पवित्र भूमीचं नाव महात्मा गांधींनी आणि आपण सर्वांनी मिळून फक्त या देशापुरतं न ठेवता अख्ख्या जगात त्या ठिकाणी घेऊन गेलेले आहेत. भाजपने नेहमी नेहमी महात्मा गांधींच्या विचाराचा विरोध केला. पण जेव्हा केव्हा मोदी साहेब असतील नाही तर कुठलेही या देशाचे भाजपचे नेते भारताच्या बाहेर जातात तेव्हा तिथं जाऊन त्यांना महात्मा गांधीजींच्या स्मारकासमोर तिथं झुकावंच लागतं आणि वंदन करावंच लागतं. हीच तर विचाराची ताकद आहे. भाजपने कोणाला झुकवलं असेल तर सामान्य लोकांना झुकवलेलं आहे. त्यांना असं वाटतं की त्यांच्याकडे पैसा आहे, सत्ता आहे, दबाव तंत्र आहे, ईडी आहे, सीबीआय आहे, इन्कम टॅक्स, मग कोणालाही ते झुकू शकतात. पण मला भाजपला आणि भाजपच्या नेत्यांना सांगायचे, काही नेते झुकतील पण महाराष्ट्रातली स्वाभिमानी जनता ही दिल्ली समोर कधीही झुकणार नाही. तर या भूमीमध्ये ब्रिटिशांना भारतातून काढण्यासाठी भारत छोडो या तिथं त्या ठिकाणी आंदोलन इथं सुरू झालं होतं. आता भाजपला
महाराष्ट्र छोडो आंदोलन सुद्धा या ठिकाणी आपल्या सर्वांना सुरू करायचं आहे आणि त्याची सुरुवात झाली. आजच सकाळी महाराष्ट्राच्या विधानसभेचा सर्वे आला. त्याच्यामध्ये असं दिसतंय की आपल्या महाविकास आघाडीच्या घटक पक्षांना कमीत कमी 155 ते 160 आमदार त्यांचे निवडून येणार आणि या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी सरकारच येणार. 4 दिवसापूर्वी महायुतीच्या नेत्यांनी एक असा सर्वे पुढे आणला की महायुतीचं सरकार या राज्यात येते. पण आता हवा बदलायला लागली. लोकांनी आता ठरवलंय, वातावरण लय गरम व्हायला लागले आणि या महाराष्ट्रामध्ये महायुती कुठेही येणार नाही. आलं तर फक्त महाविकास आघाडी सरकारच त्या ठिकाणी येणार. जे भाजपचे लोक आहेत खास करून देवेंद्र फडणवीस अतिशय खोटं बोलणारे व्यक्तिमत्व. त्यांच्यासारखं खोटं या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये कुणीही बोलू शकत नाही. जर नेताच इतका खोटारडा असेल त्यांचा उमेदवार किती खोटं बोलू शकतो हे त्या ठिकाणी आपण समजून घ्या. भाजप सुद्धा ब्रिटिश राज सारखा आहे. ब्रिटिशांनी सुद्धा त्या काळामध्ये तोडफोडचं राजकारण केलं आणि भाजपने सुद्धा या महाराष्ट्रामध्ये काय केलं असेल तर कुटुंब फोडलं, पार्टी फोडली. का? फक्त सत्तेत यायचं होतं आणि सत्तेत येऊन लोकांचं कुठेही काही भलं करायचं नव्हतं. फक्त मोठ्या लोकांचं भलं करायचं होतं आणि पैसा खायचा होता आणि भ्रष्टाचार करायचा होता. यासाठी भाजपने कुटुंब आणि पार्टी त्या ठिकाणी फोडलेली. लोकसभेला तुम्ही आम्हाला त्या ठिकाणी निवडून दिलं, त्यासाठी मी आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो. पण ज्या पद्धतीने इथले खासदार आपल्या विचाराचे झाले, महाराष्ट्राच्या प्रत्येक मतदारसंघामध्ये तिथं असलेल्या स्वाभिमानी लोकांनी, सामान्य लोकांनी पैसा, अहंकार, दबाव तंत्र बाजूला ठेवून स्वाभिमानी लोकांना निवडून दिलं. 31 खासदार या महाराष्ट्रात आणली आणि भाजपचे फेकूचंद क्रेडिट घेतात. अहो अमरभाऊ 500 सोडा, महाविकास आघाडीचे सरकार ते तुमच्या 500 मध्ये अजून 500 ऍड करायचं आणि या मतदारसंघामध्ये टाइमच्या माध्यमातून एमआयडीसी आपण आणायचे आणि त्याच्यामध्ये आमच्या या मुला मुलींना तिथं हाताला काम आपल्याला द्यायचं. यासाठी आपल्या सर्वांना प्रयत्न करायचे. हा माणूस तुम्हाला सर्वांना भेटतो का नाही नेहमी? सुखदुःखात असतो का नाही? ऊन असू दे ना तर पाऊस असू दे, हा माणूस तुम्हाला दिसतो का नाही? भाजपचा उमेदवार फॉर्म भरण्यासाठी गेला, गरमी होती, एसी नव्हता तर टप्पीने पडला असं मला कोणीतरी सांगितलं. आरोग्याची अडचण असेल तर त्या बाबतीतली काळजी घेतली पाहिजे. पण सर्वसामान्य सेवा द्यायची असेल एसी मध्ये मुंबईत बसून चालत नाही. लोकांमध्ये त्या ठिकाणी यावं लागतं, लोकांसाठी झटावं लागतं. आणि मला ताईने सांगायचं, जेव्हा मी आयुष्याचं पहिलं भाषण माझं केलं होतं 1 मिनिटाच्या पुढे गेलं नव्हतं. पण तुमचं भाषण ऐकल्यानंतर तुम्हाला सांगतो 1 वर्षानंतर याच्यापेक्षा कितीतरी मोठी सभा तुम्ही गाजवू शकता. आणि तुमच्यामध्ये तिथे आहे आणि तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी आम्हाला आहेतच. त्यांचे भाषण आम्ही पहिल्यांदा ऐकलं, लय जबरदस्त भाषण. मला विरोधकाचं काही कळलंच नाही. म्हणते कुटुंबात उमेदवारी दिली, आम्हाला आमचं म्हणणंच नव्हतं कुटुंबामध्ये द्या. उलट ते म्हणत होते यांना देता येईल का, त्यांना देता येईल का, हे बघू ते बघू. पवार साहेबांनी सांगितलं महाविकास आघाडी सरकार आणायचे प्रत्येक उमेदवार हा महत्वाचा आहे. तुमचं मन नसलं तरी आम्हाला ही आमदारकी तुमच्या घरामध्येच द्यायची. आणि पवार साहेबांचा आदेश आला आणि अमरभाऊंनी तो त्या ठिकाणी ऐकला. कारण पवार साहेबांनी सांगितलं की ताईंना आपल्याला उमेदवारी द्यायची, कारण प्रत्येक आमदार हा आपल्या सर्वांसाठी महत्वाचा आहे. पलीकडनं मोठ्या प्रमाणात पैसा येणार आहे.
मला 500, 1000, 1500 रुपये दिले जाते. इथं असणाऱ्या जनतेला मला विचारायचे, 500 रुपये जर दिले मताला तर आमदार किती वर्षासाठी असतो? मग वर्षाला किती झाले? 100. मग दिवसाला किती झाले? 30 पैसे. 1000 रुपये दिले तर किती झाले? 60 पैसे. 1500 दिले तर 1 रुपया. आपल्या स्वाभिमानाची किंमत काय 1 रुपया? आपला स्वाभिमान काय विकला जाऊ शकतो का? पण या महाशयांना असं वाटतं की मंत्रालयात बसून जो काही खबा आणि पैसा कमवलेला आहे देवेंद्र साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, त्याचे काही रुपये इतर लोकांना टाकल्यानंतर, पैसे दिल्यानंतर इथं असलेल्या स्वाभिमानी जनतेला विकत घेता येईल असं भाजपच्या उमेदवाराला वाटतं. काय वाटतं तुम्हाला त्या बाबतीत? अहो वेगळं वेगळंच चाललंय. मला भाजपचा एक कार्यकर्ता भेटला पण पुन्हा आपला लावला. मला म्हणाला की मी भाजपचा कार्यकर्ता. म्हणला इथं काय करतोय? अहो काय आहे, मी जुनी भाजपचा कार्यकर्ता आहे. म्हणलं नवीन भाजप म्हणजे काय? ते म्हणलं काय, नवीन भाजप ही मंत्रालयाची भाजप आहे. आम्ही जुनी भाजप म्हणजे इथं काम करणारे भाजप, लोकात राहणारे भाजप, आणि नवीन भाजप हे इम्पोर्टेड आहे. फक्त ऑफिस मध्ये काम केलं, देवेंद्र साहेबांचे पीए होते म्हणून त्यांना इथं संधी दिली. त्यामुळे इथं जर तुम्ही बघितलं निष्ठेची सुद्धा लढाई आहे. त्यामुळे सर्व जुन्या भाजपच्या कार्यकर्त्यांना मी विनंती करतो, ही जी नवीन स्टाईल आणली जाते की बाहेरून लोक आणायचं, त्याचं लागायचं आणि इलेक्शन लढायचं, याचं जर उत्तर द्यायचं असेल तर आमच्या ताईची नीट 75,000 झाली. तुम्ही जर ताकद त्या ठिकाणी दिली तर 1 लाखावर सुद्धा जाऊ शकते. मग ही लढाई सोपी आहे का? नाही ना, सोपीच आहे. तुम्ही सर्वजण आहात ना बरोबर? जेव्हा लोक बरोबर असतात, कार्यकर्ते ताकदीने लढतात, तेव्हा निवडणूक सोपी असते. पण ही निवडणूक जिंकण्यासाठी नाही, लीडसाठी आपण लढत आहोत. पलीकडे ताकद आहे मोठी, पण तरी सुद्धा तुमची ताकद शेवटपर्यंत आपल्याला तिथं लागेल. बूथची काळजी घ्या, गावाची काळजी घ्या, आणि काही झालं तरी मतदान इकडे तिकडे गेलं ना बाहेर, तुतारी वाजवणाऱ्या माणसाला ते मतदान तिथं झालं पाहिजे. कारण भाजप इतकं विचित्र विचार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान झाला, भाजपच्याच नेत्यांनी केला, पण त्याचा विरोध दुसऱ्या कुठल्या भाजपच्या नेत्यांनी नाही केला. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान भाजपच्या नेत्याने केला, दुसऱ्या कुठल्याही भाजपच्या नेत्याने तिथं त्याचा विरोध केला नाही. महात्मा फुले असतील, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले असतील, त्यांचा सुद्धा अपमान हा भाजपच्या एका नेत्याने केला, पण भाजपचा कुठलाच नेता तिथं पुढे आला नाही, कारण का त्यांना हे विचार चालत नाही. संत विठोबा, संत तुकोबरायांचा सुद्धा अवमान भाजपच्या एका व्यक्तीने तिथे केला, तिथं कुणीही मदतीला आलं नाही, त्याचा विरोध तिथं केला नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा बदला जर आपल्याला घ्यायचा असेल तर आपल्या 20 तारखेला आपल्या ताईच्या पाठीमागे तुम्ही सर्वांनी भक्कमपणे उभं राहिलं पाहिजे. या भूमीमध्ये आल्यानंतर संत श्री गाडगे बाबांची दशसूत्रे मला आठवते. ठरवलं भाजप नको, भाजप कधीही सामान्य लोकांचा विचार करत नाही. इथं असणाऱ्या मान्यवरांना, नागरिकांना मला विचारायचं की तुमच्याकडे किती लोक शेतकरी, त्यांनी हात वर करा. सोयाबीन पीक घेणारे शेतकरी किती, त्यांनी हात वर करा. कपाशी घेणारे शेतकरी, त्यांनी हात वर करा. दूध उत्पादक शेतकऱ्यांनी हात वर करा. आता मला या सर्व लोकांना विचारायचंय की भाजप सरकारने आपल्यासाठी गेल्या 10 वर्षामध्ये काय केले? 2014ला देवेंद्र फडणवीस साहेबांचे सुद्धा मोठे नेते खोटं बोलण्याच्या बाबतीत मोदी साहेब या भागामध्ये आले होते. मोदी साहेबांनी 2014ला काय सांगितलं होतं इथं असताना भाजप जनतेला की भाजपचं सरकार आल्यानंतर आम्ही शेतकऱ्याला तिथं भाव हा डबल करू सांगितलं होतं नव्हतं. त्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार असताना सोयाबीनचा हा भाव 6,500 रुपये होता नव्हता. आणि आज काय कपाशीचा भाव त्या काळामध्ये किती होता?
आणि आता किती आहे? जेव्हा महाविकास आघाडी सरकार 2 वर्षासाठी आलं होतं, कोविडचा काळ असला तरी आमच्या शेतकऱ्याला कपाशीला किती रुपये मिळाले होते? आणि आता 7,000. तशी दुधाची परिस्थिती आहे. तुम्ही बरोबर म्हणला, पण भाषणाची गोष्ट मला बोलता येत नाही. तुम्हाला नाही, सगळ्यांनाच जे काय बनवलं ते बनवलं. अहो, सोयाबीन उत्पादन करण्यासाठी प्रत्येक एकराला किती खर्च येतो? 10,000 15,000 रुपये, 15-20,000, 15,000 रुपये. आणि आता जर भाव काढला आणि 5 क्विंटलचं उत्पादन घेतलं, किती रुपये हातात आले? 2च क्विंटल झालं साहेब, 2. आणि मग 10-15 हजाराचं नुकसान झालं. ते सरकारचं झालं का तुमचं झालं? आणि त्यासाठी सरकारने आपल्याला काय मदत केले? वाड्यावर सोडून दिलं. दुधाच्या बाबतीत सुद्धा तुम्ही म्हणता तसं आपल्याला गाया विकायला लागल्या गाया. अहो, जेव्हा दुष्काळाची परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये होती तेव्हा चारा छावण्या भाजपच्या सरकारने सुरू केल्या नाही. पिण्याचं पाणी सुद्धा जनावरांना नव्हतं. आणि जेव्हा इलेक्शन आलं तेव्हा तुम्ही गायला काय म्हणतात? तर राष्ट्रमाता आहे, राष्ट्रमाता. पण जेव्हा आमची ही गाय, आमची माता जेव्हा अडचणीत होती, प्यायला खायला काय नव्हतं, तेव्हा साधिका गायला तुम्हाला मदत करता आली नाही. फक्त इलेक्शन मध्ये तुम्ही हारणार असं दिसायला लागलं की तुम्ही तिथं वेगळ्या वेगळ्या योजना तिथं घोषणा करायला लागल्या. आमच्या इथं बसणाऱ्या माता भगिनींना मला सांगायचंय, सरकारने काहीतरी महिन्याला 500 रुपयाची योजना काढली. लाडकी बहीण योजना असली तरी ती खरी लाडकी खुर्ची बचाव योजना होती. 1500 रुपये मिळाले काय हरकत नाही. जेव्हा ही योजना आली त्यानंतर दिवाळी आली. दिवाळीसाठी तुम्ही खरेदीला गेला, सोयाबीनचं तेल घेतलं. काय सोयाबीनच्या तेलाची किंमत? 2250 रुपये. परवडतं का आपल्याला? आपण तुम्ही हा सुद्धा प्रश्न केला पाहिजे. सोयाबीनचा डबा जर 2200-2300 रुपयाला असेल आणि जर आमचं सोयाबीन शेतकऱ्यांनी कष्ट करून घाम गाळून त्या ठिकाणी उत्पादित केलं, त्याची किंमत जर तिथं 3000 रुपये असेल तर मधला मलिदा कोण खातं? हा प्रश्न आपण सर्वांनी त्या ठिकाणी मला माहित नाही या भागामध्ये अमित शहा साहेब येणार आहेत का नाही येणार? येणार आहेत का? येणार. पोतभर सोयाबीन घ्या आणि खास लावणारा जे कापूस असतं कपाशी ते घेऊन जावा आणि द्या भेटताना. मला असं कळालं ते मोठ्या नेता येणार तिकडं, टीव्हीवर दिसतात, पिक्चर मध्ये दिसतात. कामना पुढचं मला माहित नाही कसं बोलायचं. काही महिन्यांपूर्वी काय बोलले होते? आंदोलन करणारे शेतकरी हे आतंकवादी असतात असं कोण म्हणलं होतं? ज्या उमेदवाराला, ज्या फेकू उमेदवाराला हे माहित नाही सभेला कोणाला आणायचं कोणाला आणायचं नाही, त्या उमेदवाराला काय आपण मतदान देणार? आता ह्या सभा समजून तर कंगना करायच्या असतील तर त्यांची सभा कॅन्सल झालीच पाहिजे. जे शेतकऱ्याला आतंकवादी म्हणतात अशा लोकांना इथे एंट्री नाही. या पावनभूमीमध्ये आम्ही एंट्री करून देणार नाही. देवेंद्र फडणवीस साहेब येऊन गेले का? येणार आहेत का? येणार आहेत का? येणार आहेत वाटतं मला कळालं. अहो, मोहल्ला त्यांना मला सांगायचंय, जे काही सर्वे आतापर्यंत झाले त्याच्यामध्ये तुम्हाला लीड 45,000 ते 50,000 आहे. आणि जर देवेंद्र फडणवीस साहेब इथं प्रचाराला, ते सुद्धा भाजपच्या प्रचाराला येत असतील तर तुम्ही 75,000च्या लीड निवडून येणार. देशाचं राजकारण जर कोणी या महाराष्ट्रामध्ये आणलं असेल तर त्यांचं नाव आहे देवेंद्र फडणवीस. या महाराष्ट्रामध्ये येऊन अमित शहा असतील तर मोदी साहेब हे कधी शेतकऱ्याच्या कष्टकऱ्याच्या, आमच्या माता भगिनींच्या सुरक्षतेच्या आणि आमच्या युवाच्या भवितव्याबद्दल कधी पण शब्द काढत नाहीत. पण काय शब्द काढतात? हिंदू मुस्लिम,
बटेंगे तो कटेंगे. अरे गाजर आणि काकडी कापताय का? मला कळत नाही यांच्या भाषेचं. उत्तर प्रदेशची भाषा महाराष्ट्रामध्ये आणायची, गुजरातची भाषा महाराष्ट्रामध्ये आणायची. अहो हा महाराष्ट्र आहे आणि आम्ही हा महाराष्ट्र अख्ख्या देशाला दिशा देतो. आम्हाला काय कमी समजू नका. त्यामुळे दुसऱ्याची स्टाईल आमच्यावर लादण्याचा प्रयत्न केला तर आम्ही आमच्या स्टाईल मध्ये तुम्हाला उत्तर देऊ, जसं लोकसभेला त्या ठिकाणी उत्तर दिलं. लोकसभेला सुद्धा पैशाचा वापर केला. एका मतदारसंघामध्ये 150 कोटी रुपये आले. कुठून आले हे पैसे? अहो 60,000 कोटीचा भ्रष्टाचार केला लोकांनी 2.5 वर्षामध्ये आणि त्याच्यातला काही पैसा लोकसभेसाठी वापरला. हे जे काय गुजरातशाही आणण्याचा लादण्याचा प्रयत्न आपल्या महाराष्ट्रावर होतोय, पण या महाशयांना असं वाटतं की मंत्रालयात बसून जो काही खबार आणि पैसा कमवलेला आहे देवेंद्र साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, त्याचे काही रुपये इतर लोकांना टाकल्यानंतर, पैसे दिल्यानंतर इथं असलेल्या स्वाभिमानी जनतेला विकत घेता येईल असं भाजपच्या उमेदवाराला वाटतं. काय वाटतं तुम्हाला त्या बाबतीत? अहो एका वेगळंच चाललंय. मला भाजपचा एक कार्यकर्ता भेटला, पण आपला लावला. मला म्हणाला की मी भाजपचा कार्यकर्ता. म्हणला हिचं काय म्हणतोय? अहो काय, मी जुनी भाजपचा कार्यकर्ता आहे. म्हणजे नवीन भाजप म्हणजे काय? ते म्हणजे काय, नवीन भाजप ही मंत्रालयाची भाजप आहे. आम्ही जुनी भाजप म्हणजे इथं काम करणारे भाजप, लोकात राहणारे भाजप, आणि नवीन भाजप हे इम्पोर्टेड आहे. फक्त ऑफिस मध्ये काम केलं. देवेंद्र साहेबांचे पीए होते म्हणून त्यांना इतर संधी दिली. त्यामुळे इथं जर तुम्ही बघितलं निष्ठेची सुद्धा लढाई आहे. त्यामुळे सर्व जुन्या भाजपच्या कार्यकर्त्यांना मी विनंती करतो, ही जी नवीन स्टाईल आणली जाते की बाहेरून लोक आणायचं, त्याचं लढायचं आणि इलेक्शन लढायचं, याचं जर उत्तर द्यायचं असेल तर आमच्या ताईची नीट 75,000 झाली आहे. तुम्ही जर ताकद त्या ठिकाणी दिली तर 1 लाखावर सुद्धा जाऊ शकते. मग ही लढाई सोपी आहे का? नाही ना, सोपीच आहे. तुम्ही सर्वजण आहात ना बरोबर? जेव्हा लोक बरोबर असतात, कार्यकर्ते ताकदीने लढतात, तेव्हा निवडणूक सोपी असते. पण ही निवडणूक जिंकण्यासाठी नाही, लीडसाठी आपण लढत आहोत. पलीकडनं ताकद आहे मोठी, पण तरी सुद्धा तुमची ताकद शेवटपर्यंत आपल्याला तिथं लागेल. बूथची काळजी घ्या, गावाची काळजी घ्या, आणि काही झालं तरी मतदान इकडे तिकडे गेलं ना बाहेर, तुतारी वाजवणाऱ्या माणसाला ते मतदान तिथं झालं पाहिजे. कारण भाजप इतकं विचित्र विचार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान झाला, भाजपच्याच नेत्यांनी केला, पण त्याचा विरोध दुसऱ्या कुठल्या भाजपच्या नेत्यांनी नाही केला. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान भाजपच्या नेत्याने केला, दुसऱ्या कुठल्याही भाजपच्या नेत्याने तिथं त्याचा विरोध केला नाही. महात्मा फुले असतील, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले असतील, त्यांचा सुद्धा अपमान हा भाजपच्या एका नेत्याने केला, पण भाजपचा कुठलाच नेता तिथं पुढे आला नाही. कारण का त्यांना हे विचार चालत नाही. संत विठुराय, संत तुकोबारायांचा सुद्धा अवमान भाजपच्या एका व्यक्तीने तिथे केला. तिथं कुणीही मदतीला आलं, त्याचा विरोध तिथे केला नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा बदला जर आपल्याला घ्यायचा असेल तर आपल्या 20 तारखेला आपल्या ताईच्या पाठीमागे तुम्ही सर्वांनी भक्कमपणे उभं राहिलं पाहिजे. या भूमीमध्ये आल्यानंतर संत श्री गाडगे बाबांची दशसूत्री मला आठवते. माहिती का तुम्हाला? माहिती का दशसूत्री? जीवनात कसं जगायचं, आपलं जीवन कसं असावं हे त्यांनी तिथं सांगितलं. जेव्हा महाविकास आघाडी सरकार राज्यामध्ये आलं होतं तेव्हा उद्धव ठाकरे साहेबांनी पुढाकार घेतला आणि ही दशसूत्री मंत्रालयामध्ये स्वाभिमानाने, अभिमानाने, त्या ठिकाणी सन्मानाने लावली होती. पण जेव्हा गुवाहाटीच्या मार्गाने भाजपचं सरकार या महाराष्ट्रामध्ये आलं, ही संत श्री गाडगे बाबांची दशसूत्री त्यांनी काढून फेकून दिली. आणि म्हणून सांगतो, याचा सुद्धा बदला आपल्याला घ्यायचा असेल तर याच इलेक्शन मध्ये त्या ठिकाणी तुम्हाला सर्वांना पुढाकार द्यावा लागेल. आणि येत्या काळामध्ये मी तुम्हाला सर्वांना सांगतो, या महाविकास आघाडी सरकारकडून तुमचे जे जे कुठले अडचण त्या ठिकाणी असतील त्या सोडवले जातील. दुधाच्या बाबतीतली सुद्धा जर अडचण असेल तर येत्या काळामध्ये त्याच्यामध्ये 100% आपण लक्ष घालू. आणि याच्यामध्ये
जे काही लोक फक्त या सरकारी निधीमधून माल खातात आणि मनिदा खातात त्यांना खऱ्या अर्थाने आपण या येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी उत्तर हे देणार आहोत। त्यामुळे ही लढाई आपल्या सर्वांसाठी अतिशय महत्त्वाची आणि विचाराची लढाई आहे। एका चांगल्या उमेदवाराला इथं उमेदवारी मिळालेली आहे, त्यामुळे तुम्ही सर्वजण भक्कमपणे या उमेदवाराच्या पाठीमागे उभा राहाल असा विश्वास त्या ठिकाणी व्यक्त करतो। जे उमेदवार आहेत आपल्या विरोधातले त्यांच्याबद्दल मी काय जास्त बोलणार नाही। किती खोटं बोलतात, काय कसं बोलतात, खोटं बोला पण रेटून बोला अशी त्यांची पद्धत आहे। आणि या पवित्र भूमीमध्ये जर ते खोटं बोलत असतील तर त्यांना उत्तर 20 तारखेला आपल्याला द्यायचं आहे। त्यामुळे मी आपल्या सर्वांना विचारतो की आपल्या ताईंना आपल्याला किती लीडनी निवडून आणायचंय, किती? अख्ख्या महाराष्ट्रात मी फिरलो राहू। आम्ही या भूमीमध्ये आल्यानंतर आम्हाला प्रेरणा मिळते, ताकद मिळते, आमचा आवाज वाढतो। पण इथं प्रश्न केल्यानंतर तुमचा आवाज काय तसा वाटेल? किती हात वर करून किती? काम से काम मी काही घोषणा करेल त्याला प्रतिसाद तुम्हाला सर्वांना त्या ठिकाणी द्यावा लागेल। रामकृष्ण हरी। शेवट तिथे झाडा खाली जे बसले त्यांनी हात वर करून सगळे एका आमच्या माता भगिनी बाकी सगळे रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी। पवार साहब आप आगे बढ़ो, उद्धव ठाकरे साहब आप आगे बढ़ो, राहुल गांधी जी आप आगे बढ़ो, अरविंद केजरीवाल जी आप आगे बढ़ो। आपलं कुठलं चिन्ह? कितवा नंबर? आपल्या ताईला किती निवडून आणायचं? कम से कम ठरलं ना? तुम्ही दाबण्याचा प्रयत्न केला, अडचणी दाबण्याचा प्रयत्न केला, टाकीचा वापर केला, पैशाचा वापर केला तर घाबरणार का? स्वाभिमानी लोक कोणाला घाबरतात का? दिल्ली समोर झुकणार का? मग एवढ्या जोशात जर तुम्ही सर्वजण असाल तर 100% आपल्या ताई कम से कम 1 लाखाने निवडून आल्याशिवाय राहणार नाही। आणि येत्या काळामध्ये महाविकास आघाडी सरकार येणार आहे। हा कार्यकर्ता सुद्धा अमरबान बरोबर राहील आणि ताई बरोबर राहून या मतदारसंघासाठी जे काय करायचं असेल ते मी करेन असा शब्द या ठिकाणी देतो। आणि पवार साहेबांनी जे काम या महाराष्ट्रामध्ये केलेलं आहे ते बघून तुम्ही सर्वजण पवार साहेबांना त्या ठिकाणी पाठिंबा द्याल। आणि अमित शाह इथे येऊन जे म्हणतात पवार साहेबांनी 10 वर्षामध्ये कृषी मंत्री असताना काय केलं तर त्यांना एवढंच सांगायचं की त्यांनी शेतकऱ्याला जगवलं। आणि हे उत्तर अतिशय महत्वाचं आहे आणि तेच उत्तर लोकसभेला लोकांनी दिल्यामुळे 23 खासदारांना भाजप 9 वर आलं। आणि या विधानसभेला अमित शहाना परत एकदा उत्तर द्यायचे, पण इंटरेस्ट सकट तिथे उत्तर द्यायचे। आणि 180 आमदार महाविकास आघाडीचे आपल्याला निवडून आणायचे आणि त्याच्यामध्ये आपल्या ताईला कम से कम 1 लाखाने निवडून द्यायचे। ते तुम्ही सर्वजण द्याल। आणि हा जोश बघितल्यानंतर एकदम वातावरण जबरदस्त झालेले, त्यासाठी मी तुम्हाला सर्वांना आभार व्यक्त करतो। ताईंना आजच शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण हरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।